हाय, के डी फॅशनमध्ये स्वागत आहे. मी आहे कविता. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, हा जो ब्लाऊज आहे प्रिन्स कट ब्लाऊज शिवून रेडी झालेला आहे आणि हा मी सगळं लाईव्हमध्ये शिवलेला आहे. तर इथून पुढे आपण या ब्लाऊजची फक्त आणि फक्त कटिंग पाहणार आहोत. बघा, फक्त एकदम पटापट कटिंग दाखवलेली आहे. सर्वात पहिलं तुम्हाला जर बॉडीवरती माप दिला असेल तर तुम्ही नोट करून घ्या, नाहीतर मग डायरेक्टली अशा पद्धतीने तुम्ही माप घ्या आणि डायरेक्टली कपड्यावरती मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे बरं का. तर आता आपण सगळ्यात पहिला इथे हुकलूक लावून घ्यायचे आहेत आणि आतला छातीचा चौथा भाग काढायचा आपल्याला. त्यासाठी छातीचा अशा पद्धतीने माप काढायचा आहे. टेप डबल फोल्ड करायचा आहे डायरेक्टली आणि लिहून घ्यायचं माप किती येतो. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच अर्धा इंच मिसळायचा आहे बरं का. आणि आता इथे मी मुंढा बघत आहे 5 इंच. हा सुद्धा ब्लाऊज मी शिवलेला आहे. ह्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी माझ्या चॅनलवर आधीच केलेला आहे. पाठीमागचा गळा बघितला मी, पुढचा गळा. आता ब्लाऊज आहे माझ्याजवळ त्यामुळं मी जवळ घेतलेला आहे. आणि जर अंगावर माप घेतलं तर मग आपण लिहिलेलं आपल्या जवळ घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला मापमध्ये काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने. तर इथे सगळ्यात पहिलं इथे आपल्याला उंची टाकायची आहे. तर पूर्ण उंची त्यांची 13 13.5 आहे. तर त्या हिशोबाने इथं मी ते बघितलेली आहे आणि उंची घेतलेली आहे. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, 1 इंच मिसवायचा आहे आपल्याला. इथं शोल्डर 5.5 घेतलेला आहे. आणि आता मी खडू वेगळा घेते, कारण की आपल्याला प्रॉब्लेम नको आणि दिसत नाही अजिबात त्यासाठी. तर झूम करून पण तुम्ही बघू शकता नंतर व्हिडिओ. आणि जर नसेल कळालं तर डबल मला कमेंट करून तुम्ही विचारा. व्हिडिओ खाली कमेंट करा. आता हा जो ब्लाऊज आहे 28 साईजचं ब्लाऊज आहे. साईजनुसार आपल्या ब्लाऊजची कटिंग होणार आहे. आता पांढरा कलरचा घेतला आहे खडू. त्याच्यावरती गुलाबी पण नाही आहे माझ्याकडं, नाही तर गुलाबी उठून दिसेल. आता इथे शोल्डर 5.5, मुंडा 5 इंच घेतला आहे. मुंडा फक्त आणि फक्त 5 इंच घेतलेला आहे. अर्धा इंचाचा फरक आहे बघा मैत्रिणींनो. छाती घडी टाकायची आहे 8.5. आणि आपल्याला जो गळा आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे. आता शेप देऊन घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग टाकून घेते. कमरेचा 7 इंच कंबर आणि 1 इंच पाठीमागचे टक्स. त्याच्यानंतर आपल्या 1.5 इंच मार्जिन. जास्त पण घ्यायचं नाही आहे, 2 इंच घ्यायचं नाही. खूप कपडा आतमध्ये गोळा होतो, त्यामुळे 1.5 इंच ठीक आहे. आणि 1.25 इंच आतमध्ये फोड होतो आणि मग 1.25 इंच आपल्याला आतमध्ये कपडा राहतो. आणि 1.25 इंच माणूस एवढा काही वाढत नाही, त्या हिशोबाने घ्यायचा तुमच्या हिशोबाने. जर हेल्दी व्यक्ती असेल तर 2 इंच मार्जिन ठेवायचं आहे. आणि मीडियम असेल तर मग त्यांच्यासाठी 1 इंच 1.5 इंचच मार्जिन ठेवायचं आहे. 1 इंच ते लवकर जाड होत नाही. तर अशा पद्धतीने ड्रॉपिंग करून घेतलेले आहे आणि शेप देऊन घेतलेला आहे. तर आपण ही जी पाठीमागची ड्रॉपिंग आहे ही आपण आता कटिंग करून घेणार आहोत. आणि हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे बरं का. आता आहे तसाच आपल्याला हा भाग उचलायचा आहे आणि ह्या साईडला ठेवायचा आहे. पुढच्या साईडला तुम्ही दोन्ही भाग संगच कटिंग करू शकता. भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असेल की दोन्ही पार्ट संगच कट करत असतात, पण मी तसं नाही करत, कारण की कपडा एक्स्ट्रा घ्यायचा असतो पुढच्यासाठी. आणि फोल्ड करून घेतला तरी पण चालतं, असं काही नाही. पण वेगवेगळं कटिंग केलं तर माझ्या लक्षात येतं पटकन, म्हणून मी तशाच पद्धतीने करते. आता आहे तसा ड्रॉप करायचा आणि उचलून ठेवायचा बाजूला. त्याच्यामध्ये हुकलूकच्या साईडला थोडासा अर्धा पाऊण इंच घेतला वाढवून तरी चालेल, किंवा ह्या साईडला वाढवलं तरी चालतं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आहे. पुढच्या साईडसाठी आपल्याला 1 इंच घ्यायचा, कारण की आपल्याला पुढच्या साईडला आपल्याला समोरच्या साईडला टिचिंग असते, फिटिंग असते त्यासाठी. तर इथे सुद्धा आपलं जो आहे त्या हिशोबाने मुंडा वगैरे घ्यायचा आहे. आणि आपली जी आतून खोली देतो ना आपण, थोडीशी आतून घ्यायची आहे. मागच्या पाटापेक्षा थोडीशी आतून घ्यायची आहे त्या हिशोबाने. आणि इथे आपलं छातीचा चौथा भाग वरती व्यवस्थित घ्यायचा आहे. खालच्या साईडला जो आपण टक्स घेणार आहे तर तिथे थोडासा वाढवायचा आहे. अर्धा इंच वाढवलं तरी चालेल. जर हेल्दी व्यक्ती असेल तर 1 इंच वाढवायचं अशा पद्धतीने. आणि खूप जास्त पण घ्यायची काही गरज नाही आहे. आता बघा इथे व्यवस्थित कटिंग केल्यानंतर आपल्याला इथं गळा ड्रॉ करून घ्यायचा व्यवस्थित. आणि मार्जिन सरळ करून घ्यायची आणि पट्टी टाकायची. पाठीमागची जी आपली 2.25 इंच 2 इंच जेवढी तुम्ही घेत असेल मागचा गळा, तो इथे टाकून घ्यायचा आहे.
आता आपल्याला काय करायचं आहे, 2 इंचावरती आपल्याला मार्किंग करायची आहे आणि पाठीमागच्या गळ्यासाठी पुढच्या गळ्यासाठी आपल्याला 7 इंच घ्यायचं आहे बरं का. पुढचा गळा 7 इंच आहे आणि मागचा गळा तर मी तुम्हाला दाखवला नाही, तो डायरेक्टली चौकोनी गळा आहे आणि जवळजवळ 11 इंच आहे तो. तर हा पुढचा गळा आहे बरं का. आता पुढचा गळा 7 इंच आहे आणि खालच्या साईडला थोडीशी रुंदी घ्यायची, जेणेकरून आपल्या टिचिंगमध्ये कमी पण होतं ना त्यासाठी. आणि गोल आपला शेप देऊन घ्यायचा, जसा सांगितला तसा शेप द्यायचा आहे. त्याच्या आधी व्हिडिओ टाकलेला आहे, तर बरेच वेगवेगळे गळे घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. इथे शेप देऊन घेतल्यानंतर आपल्याला खालच्या साईडला यायचं आहे. खालच्या साईडला 3.5 इंचावरती, आता 20 साईजसाठी 3.5 इंच घेतलेला आहे. सरळ वरती 6 इंच जायचं आहे किंवा 5 इंच जावा, कारण की आपल्या खालच्या साईडला आपण कपडा वाढवला 1 इंच. वरच्या साईडला जो आपण शेप दिलेला आहे तिथून असं शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तिथे तुम्हाला थोडासा अंदाज दिसत असेल की इथे जो पेन्सिल आहे माझ्याकडं तो पांढराच आहे आणि कपड्यावरती पण थोडासा असं डार्क असं दिसत नाही. आता तुम्हाला दिसत असेल बघा, खालच्या साईडला जो आपण शेप दिलेला आहे तिथे कपडा आपण कट करून टाकायचा हुकलूपच्या साईडला. आणि आता आपण प्रेस जो कट आहे तो आपण कट करून घेऊया. आता ती मध्ये थोडं थांबली, मी मुलगा बोलत आहे माझ्याबरोबर. आता डायरेक्टली कटिंग करायचं आणि मेन फॅब्रिकवर कटिंग करून घ्यायची आपल्याला. आणि टिचिंग झाल्यानंतर जो वरती भाग निघतो आपला, थोडासा कोपरा निघतो दोन्ही साईडला, टिचिंगच्या साईडला, बगलेच्या साईडला, खालच्या साईडला, तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने खालच्या साईडला पण कट करायचं आणि शेप द्यायचा व्यवस्थित. तर आता इथे झाली कटिंग आपली बघा. आणि आपली स्लीव फक्त आणि फक्त स्लीव आपली कशी 3.5 इंच आहे, त्यामुळे इथे ठेवून मी पेपर पॅटर्न आहे तो ठेवूनच मी कटिंग करत आहे. स्लीव बघत आहे मी. आता जी स्लीव मला दिलेली आहे ती मापाला मोठीच आहे, पण इथं मी विचारलं तेव्हा मग त्यांनी सांगितलं थोडं छोटी हवी आहे, मग छोटीशी शिवली झाली. आता स्लीवची ड्रॉफ्टिंग आपली. मी जसं मी ब्लाऊज शिवते तसं मी हा पेपर पॅटर्नच ठेवते बरं का. कधी अशी फक्त दाखवलेलं मी मागं एकदा दोनदा कटिंग स्लीवची कशी डायरेक्ट करायची अशी नाही का कपड्यावरती. मी डायरेक्ट पेपर पॅटर्न ठेवते. ही झाली आपली स्लीव. आता मेन फॅब्रिकवर आपण पटकन कटिंग करून घेऊ. मेन फॅब्रिकवरती आता सगळ्यात पहिलं आपल्याला स्लीव ते जर थोडासा असा कपडा व्यवस्थित नाही आहे, तो इकडे तिकडे पळतो आहे तो असा नाही का. बघा कपडा किती वाकडा तिकडा आहे, तो सिंपल साडी आहे त्यामुळे तो कपडा इकडे तिकडे असं हे वाकडा तिकडा आणि कापलेला पण व्यवस्थित नाही. आता सगळ्यात पहिलं जी बॉर्डर होती त्याच्यावरती मी आता इथे स्लीव कट करून घेतली बघा. आणि आता आपल्याला तो कपडा बघा किती छोटा आहे, पण एकदम साईज बारीक आहे, त्यामुळं आपली व्यवस्थित कटिंग आपल्याला कळणार आहे. होणार आहे, नाहीतर मग मोठी साईज असती तर मग ह्याच्यामध्ये बसला नसता बरं का ब्लाऊज आपला. तर अशा पद्धतीने मी आता ठेवून घेते आणि कटिंग करून घेते. ती जी डिझाईन आहे ती डिझाईन मला व्यवस्थित करायची आहे, घ्यायची आहे, त्यासाठी मी इकडं तिकडे करत आहे त्याला. आता मी ठेवलं आहे आणि कटिंग करून घेते. चारी आपले जे पाट आहेत ते सगळे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. मी जेणेकरून डिझाईन येईल का पाठीला ती बघत होते, पण नाही बसत, तिथं कपडा कमी आहे त्यासाठी. तर इथे मी आता कटिंग करून घेते. खूप कमी आहे कपडा बघा, म्हणजे जसा रुंदीला कपडा कमी आहे ना त्यासाठी असं झालेलं आहे ते. ह्या पद्धतीने झाली आपली कटिंग. चला बाय.